आता माझ्याकडे पोवायची का आलास, त्याच्यामुळे तू जरा पण घाबरू नको. मी आमच्या गावच्या नद्या अशाच्या अशा पार करतो, एका घाटावरनं दुसऱ्या घाटावर. आता हा स्विमिंग पूल बघ, हा मोठ्यांसाठी हा बारक्यांसाठी आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे तू जरा पण बघू नको. आता तू एक महत्वाची गोष्ट सांगतोय, ह्या फार्म हाऊस माझ्या मित्राचा आहे. तू पोवाय शिकायचा होता म्हणून मी इथं तू घेऊन आलोय, समजला. ह्या पाण्यात जाऊन घाण करशील तर अजिबात चालणार नाही. तूच वाटत पाण्याखाली गेलंस आणि गपचूप मुतलं बितलंस तर मात समजणार नाही, पण तमात बरोबर समजत बुडबुड येते तेव्हा. ह्याच पकड आणि हळूहळू पाय मार. काय करतोस, हापापल्यागत काय करतोस, मला हवं सारखं. आता तू माझ्या हातावर झोपायचा आहे आणि हात पण असं मारायचे आणि पाय पण मारायचा आहे. हा हलू हलू. हातास काहीतरी टोचला. लहान स्विमिंग पूल मध्ये ट्रेनिंग झाले आहे, आता ह्या स्विमिंग पूल मध्ये मला पोहून दाखव. तू तिथं कशी ट्रेनिंग दिली होती, हळूहळू हात मारायचं, हळूहळू पाय मारायचं होतं. अरे पहिल्यांदाच पोहायला शिकायला आलो ना तुझ्याकडं, एवढं रागाने काय बोलतोय, प्रेमाने बोल ना. असं का करतोस साई, तुला पोहायला शिकायचं होतं म्हणून मी माझ्या मित्राच्या फार्म हाऊसला तुला घेऊन आलो. तुला जर माझ्याकडून पोहायला शिकायचं नव्हतं मग तुझ्या बाथरूम मध्ये जायचं आणि एक टब घ्यायचा, त्याच्यात उडी मारायची ना. माझ्याकडे कशाला झक मारायला आलास. आता तुला ना एक प्रेमाने गोष्ट सांगतो, आता जर नीट नाही ना पोहलास तर तुला असा हायस ना तसाच पाण्यात ढकलील आणि डुबवून मारेन, समजलं.